वर्षामध्ये गेली त्याने तुला ट्रॅक केला उषा त्या उषाने कसं केलं त्याची फळाची शिल्लक ठेवली काय बोलायला नको आता नाही आपण गेला हे मित्र आहेत ना त्यांच्याकडे खेळायला गेला येऊन दे काठीला घोंगड्या घेऊद्या काठीला घोंगड्या घेऊद्या किरा मला जत्राला येऊद्या तिला घोंगड्या घेऊद्या किरा येऊद्या 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 काठीला घोंगड्या घेऊद्या किरा मला गेला कुणीकड ये बा शिरा पडली याच्या कानावर तू आता कुणीकड अरे तू होता कुठं संतोष गाव काय तिथं कशा बाई चहा प्या गेलो चहा पिया गेलेला तू चहा पिया गेलेला मला भूक लागली मला भूक लागली मला भूक लागली भूक कमी खायावर भूक लागली भूक लागली अरे वांग्या बटाट्याची भाजी खाली पोटात दुखायला लागलं भूक लागली भूक लागली खायची सवय नसली पोट खायचं मिळालं की मग तसं बोला मी शाप जायचो नाही ते म्हणाला मी शाप जायचो नाही खाणार ते बी खाणार शाप जायचो नाही मी शाप जायचो नाही मी कॅशी बी न्यासायचो नाही मी त्याची हात काय लागला मी कॅशी न्यासायचो नाही तू कॅची न्यायचा नाही मी कॅशी न्यासायचो नाही घनगुराच्या पोरानं कॅची न्यासायची नाही तर काय न्यासाय मी कॅशी न्यासायचो नाही न्यासायचा शेजारची पोरं पोचाला किमच्या काढत्या ते म्हणाला शेजारची पोरं पोचाला किमचा काय लागला किमच्या काढत्या पोरं काढत्या हे बा मी तू म्हणायला लागला बोच्याला किमचा काय शेताची मी कॅस्टी न्यासायचो नाही मला चड्डी हवी मला चड्डी हवी गेल्या पुढ्या चड्डी घालतो चड्डी घालायची घेणार नाही मला चड्डी हवी तू निघाला कुणीकडं तू निघाला कुणीकडं बाजार मला जलेबी हवी मला जलेबी हवी
शिरा पडली कानावर घ्यायची. अरे मला जिलेबी हवी, जिलेबी 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 हवी, जिलेबी जिलेबी हवी. बरं मुडद्या थोडा वेळ थांब. कशा बाई? सकाळी फायद्यावर जाणार. कशा बाई? सकाळी फायदा जाणार. तेव्हा ये गरम 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 ताप. जिलेबी ये. हा बरी अरे बाबा, गरम मला गरम जिलेबी नग, नाही जिलेबी नग, मला भजी हवी, मला भजी हवी. आज साजरा नाही गेला. एकट्याच आहे. कोण? भटजी कोण? भटजी. अरे नाही, हा? भजी नाही. तो पाण्यातून घेणार. अरे भजी हवी. हा सरबतातून घ्या. हा भटजी हवी. भजी. तुला भटजी आला. निघाला. भटजी आला येतो. मला भजी हवी. हो, डोसकं दाबत नाही. ते म्हणाला, तुझं डोसकं दाबत नाही. भाजी तू डोसकं दाबत नाही. भरायला लागलं. ऊन पडलं या. त्याच्यात ऊन पडले. जिमीन बी तापली या. जिमीन तापली या. वापा मारायला लागल्या. तापली या, तापली हा. या. जाय. जाऊ दे. आता ठेवायला ठेका करतो. खाली धरती. खाली धरायला लागलं. नुसतं करायला लागलं. नाही, तसं नाही. वरा बाळ खाली धरती. विसालाय माथ्यावरती. विसालाय माथ्यावरती. अन्याय डोंगर, अन्याय डोंगर, अन्याय डोंगर,
या माझ्या जगभराच्या सीमेवर राजा शुभारंभ झालाय. नगरसेवक द ग्रेट खलनायक अक्षय छावन आणि मुलाक भाजी आणायची आणि त्याप्रमाणे माझं इथं येणं झालंय. समोर मला शेळ्यांचा कळप दिसतो आहे. अर्थात माझे वैरी या शेळ्यांच्या कळपात छपून बसले असतील. मग योग्य त्या रीतीनं या गोष्टीची शहानिशा करणं हे मला उचित वाटते. अर्थात यांचा मालक कुणी ना कुणी ते असेल. मग त्याला हाक देणं हेच इष्ट होय. अहो कुणी आहे का? अरे कुणी आहे का या शेळ्यांचा मालक? कुणी आहे का या शेळ्यांचा मालक? कान फुटले. मारून नोट मी तुला हाक देतोय. नाव काय तुझं? हात लाव. आवाज खाली, आवाज खाली. वाचा गेली तुझी. कोण तो? माझं नाव वीरू. 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 या शेळ्या कोणाच्या? या शेळ्या माझ्या बाच्या आहेत. बापाच्या जीवावर उड्या मारतोय. बाप आहे तो वर मारायच्या. कुणाला? माझं त्यांच्याजवळ महत्वाचं काम आहे. जेवून आला. जेवणाचा काय संबंध? मी एवढा जेवू. अन्न तुला खात नाही तसं नाही. याला कारण माझा बा माझ्या बा संग बोलायला जेवायला लागतो म्हणून तुझ्या म्हणे जेवायला लागतं. नमस्कार नमस्कार. दोन ज्येष्ठ व्यक्ती बोलत असताना मध्यंतरी कनिष्ठांना बोलू नाही कळत नाही. समजत नाही. तुला सांगते बोलायचं नाही. बोललास तर तुझा जिवंत बापाची तुला शपथ आहे. बोलायचं नाही. बोलू नकोस. बोलायचं नाही. बोलायचं नाही. बोलायचं नाही. होय बोलू नकोस. चल बोलू नकोस. कशी गरज तरी लागली तरी सुद्धा बोलू नकोस. म्हणे जेवायला लागतं. नमस्कार नमस्कार नमस्कार. सांप्रत माझी ओळखी तुम्हाला नसेल. मी म्हणलं की सामान्य नव्हे राज करते. अर्थात माझं तुमच्याजवळ महत्वाचं काम आहे आणि त्या कामाबद्दल मी तुमच्यापर्यंत आलोय. अर्थात मी कोणी सामान्य नव्हे. राज करताय राज करता. कळलं का? कळलं नसेल थोडक्यात सांगतो म्हणजे कळेल. मी म्हणतो सामान्य ना भाई. हे राज्य दिसतंय ना हे माझं आहे. अर्थात इथला भूपती नृपती मी. अर्थात तुमच्या जवळ फार मोठ्या कामासाठी आलोय. मी म्हणजे सामान्य ना भाई राज करता आहे. कळलं का? आपल्या हातानं खायचं. मी म्हणतो कोणी सामान्य ना भाई राज करता. यांचं नेमकं काय होतंय का? हो यांचं होतंय काय?
अरे देवा, मारून टाकला त्यांना ऐकायला येत नाही. हे सुद्धा करत नाही. माझ्या परिणाम भेटला प्रसादी साखर करेन, परत कमाई भली कष्ट करेन. मी झालं की या म्हाताऱ्याचं काय करू? मी बोलायचं नाही. कशाला? शपथ घातली शपथ शपथ माझ्या जवळ बी आहे की मर्मावर घाला. तुझ्या मस्तकावर पहिल्या लग्नाच्या अभिषेकात गवा पडणार तुझा कर्मभोग. तुला नाही होय. तुझ्या मस्तकावर पहिल्या लग्नाच्या अक्षता आणि मी केली तुझी या. शक्तीतून मुक्तता. या उद्या म्हणतील असं वाटतं. सांग के सांगू राज करताय म्हणून सांग. काय करता मग ए बाप, हा आता कळेल. आता कळेल. हा फिरायला लागला कांदा दुखायला लागला व्यवस्थित मारून टाक. हा आता कळेल. हा उन्हात काम करून डोकं उघड्या. हात ठेव, हात ठेव. हे म्यान करा. व्यवस्थित सांगा. हा डोकं फुटते दाट पण दुखते. हा दाखव दाखव. नाही राजा एक धरू की दोन धरू काय ते पाय लांब लांब न करू की जवळपास करू. नमस्कार म्हणती हे दुसरीला मागे घे. हे बा असं हो राज करता. राजा 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 सामान्य भाई या जलद बुराचा राज करता. हात खाली राजा शूप राजा रूप उपगा हे उपगा शूप शूप. हा हे का हा राजा सूप सूप राजा सूप आता सूप तर सूप. सूप नाही रे बाबा मरुद आहे. राजा सूप हा हो आता काय करणार. राजा सूप हो सूप सूप नंतर झालं की मग राजा सूप या शेळ्या तुमच्या या शेळ्या आपले मला असं कळलंय तुमच्या शेळ्या माझे दोन वैरी लागले. बाबा रे ही जागा देवाची आहे इथं नाही करायचं. लांब जा गोर झाला असं लांब जायचं देवाची जागा इथं नाही करायचं. लांब जा एवढं थांबलं की यांचे कान फुटले पण माझी अवस्था इथं माझ्या दोन वैरी. इथं नाही करायचं. माझे दोन वैरी आहेत. वैरी आहेत शेळ्या. वैरी वैरी वहिनी 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 कुठं गेली. वहिनी
उषा वहिनी पायरी नाही आपण काय लागाय नाही कैरी ना दोन महिने झेंगट करून गेले हा झेंगट लागलं मारामारी लागली या शेळ्यात माझे वैरी दिसते की नाही या शेळ्या तुझ्या किती आहेत? नाही नाही तुझं वैरी नाही आहे नाही या शेळ्या. मोजायच्या होय 1 2 3 4 5 6 7 8 हे 10 हात खाली आहे. 15 20 30 40 50 60 70 80 90 100 200 300 400 500 200 500 200 निक्की 200 202 असतील योगदान दिलं सांगितलं माझ्या कल्पना मिळालेली आहे माझ्या मेंढरांची सवय आहे कोणती? मिया बोलवल्यानंतर बाजूला होत्याची बोलव. बघायचे बोलव. बघायचे बघायचे. जय. या शेळ्याच्या गर्भात छपून बसाल आणि याची देवात्मा कल्पना. पण लक्षात ठेवा एवढं न समजण्यावर राजा शुभ प्रभुता भाई अरे कोण का तुमचा आमचा वैरच आणि त्याला गर्मी राजा शुभाला तुम्ही सत्व देतो बसून तुला बसता एका गोष्टीसाठी हे राजकार्य आपण येथे करताना म्हणजे येथे सगळ्यांचा त्याबरोबर नाव पाहिजे देतो कारण आहे अच्छा कोणता कारण रास्ता प्रश्न विचारलास यज्ञात प्राण्यांचाच बळी का दिला जातो अरे तुम्ही शापित रे शापित तुम्हा काही प्राण्यांचा जन्म ना हा बळी देण्यासाठी झालेला आहे कारण यज्ञाचे 2 प्रकार आहेत त्याचा उपप्रकार बऱ्याच आहे ते तुला सांगून त्याचा उपयोग काही नाही तरी सुद्धा हिंसा घेतल्याने अहिंसा घेत नाही हिंसा घेतल्या तुमच्यासारख्या प्राण्याचे बळी दिले जातात आणि तो यज्ञ पूर्ण केला जातो नवाज तर अहिंसा घेत नाही हा मंत्र समाजावर पुरा केला जातो आता त्या काही पूर्व पारंपरिक चालत आलेला आहे ते खंड घालण्याचा अधिकार तुम्हाला नाही कुठे तरी थांबवा ही ह्याच्या नेता समोर उभे गावाला परतला सुद्धा थांबला न भाई कारण त्याचं तत्व आहे आणि त्या तत्व तुम्ही खंड पाडू नका ही जनता तुला ज्याप्रमाणे प्रिय त्याप्रमाणे ही ह्याच्या प्रजा आम्हाला प्रिय लक्षात आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं तत्व जोपासता आहात त्याप्रमाणे त्या पूर्वजांनी केले त्याला गाजो ठेवण्याचा अधिकार आम्हाला पोचत नाही सांगून सारखा ऐकलेलं मागात होईल त्याला हरव केल्याशिवाय तुम्ही मला निग्रह केला हा राजा शुभाला सातारा बसत सगळ्या माझी हातामध्ये द्या देवाला तिला पाहणार
पण राजा एक ना एक दिवस नाटरसिंह आमचे मित्र आदरणीय कांता घडी एक ना एक दिवस नाटकापासून बसता करू सांगत होतो ना की तुमच्या शेळ्यात माझे दोन वैरी आहे होय ना हे तुझ्या माझ्या नात्यात होय सत्वतत्व वसंतराव करण्यासाठी आले होते आज सांग तू माझा मित्र होय मैत्र झालो यांना बोलून काय उपयोग तरी सुद्धा आज वासन तुमचा पुत्र तो माझा मित्र तुमचा पुत्र तो माझा मित्र कोण पुत्र एक गोष्ट लक्षात ठेवा राजाने मला सतत तपासून धरापासून करण्यासाठी आले त्यांच्या सुदैवाला आणि माझ्या प्रेमानं हे वीरू जर का राजा शुभ गतप्राण झाला असेल तर या राज्याची जबाबदारी तुझ्यावर आहे कुठं निघाला तू बाधा बनातो तू बाधा बनातो मी शेळ्या बनातो तू शेळ्या यायचं नाही म्हणला तू शेळ्या यायचं नाही तू येऊ नको तू येऊ नको तू